नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक वि.स. खांडेकर. गुलमोहर आणि अहो बाईसाहेब, रात्री कुठे भटकायला गेला होता? कुणीतरी आपल्याशी बोलत आहे एवढे ललितेला कळले, पण ते कोण आहे व काय बोलत आहेत हे प्रयत्न करूनही तिच्या ध्यानात येईना. अहो पंडिताबाई, म्हटलं रात्री कुठं भटकत होतात? ते शब्द आता ललितेला नीट ऐकू आले. डोळे न उघडताच ती म्हणाली, हे मुलींचं वसतिगृह आहे कलिकाबाई. इथून रात्री अपरात्री बाहेर जाता येत नाही. तशी सवलत असती तर सुधाकरांना एका माणसाच्या स्वप्नात कशाला यावं लागलं असतं? डोळे न उघडताच ललिता कुशीवर वळली. तिच्या पावलाला हळूच गुदगुल्या करीत कलिका म्हणाली, बहुधा लंकेला गेली असावीस तू रात्री. कुंभकर्णाने तुझ्या डोक्यावर हात ठेवलेला दिसतोय. आज परीक्षेचा शेवटचा दिवस आणि तू अजून. ललितेने एकदम डोळे उघडून पाहिले. उन्हे कितीतरी वर आली होती. ती धडपडतच उठली. तिने कलिकेकडे पाहिले. तिची सौंदर्य साधना सुद्धा झाली होती. ललिता लगबगीने तोंड धुवायला गेली. जणू काही गाडीची वेळ साधायची आहे अशा घाईने तिने सारी प्रातकृत्य आवरली. तिने आरशात पाहिले. कुंकू मनासारखे लागले नव्हते, पण ती तिळा एवढी टिकली नीटनेटकी करायला तिला वेळ होता कुठे? जेवढे अधिक वाचायला मिळेल तेवढे बरे असे ती मघापासून घोकीत होती. ती टेबलापाशी आली. हातात घेतलेले पुस्तक उघडून ती खुर्चीवर बसणार तोच पलीकडच्या खोलीतून शैलजेचा आवाज तिला ऐकू आला. ती गात होती, अखियां मिला के चले नहीं जाना, चले नहीं जाना. खालून हसण्या खिदळण्याचा आवाज तिच्या कानी आला. ती खिडकीपाशी जाऊन पाहू लागली. खालच्या अंगणात तिघी चौघी विद्यार्थिनी हसत खिदळत उभ्या होत्या. त्या काय बोलत होत्या कुणास ठाऊक, पण त्यांचे ते मनमोकळे हास्य, मधूनच दिसणारी एखादीची नाजूक पांढरी शुभ्र दंतपंक्ती, दुसरीचे खिदळण्याबरोबर हेलकावे घेणारे वेण्यांचे शेपटे, तिसरीचे ते डुलत झुलत बोलणे, सारेच तिला मोठे मजेदार वाटले. तिने मागे वळून पाहिले. दगडाच्या मूर्तीतले देवत्व लोप पावावे तसा भास मेजावरला तो ग्रंथसंभार पाहून तिला झाला. ती पुस्तके उघडावीत, परीक्षेला जे प्रश्न येण्याचा संभव आहे त्यांची उजळणी करावी हा विचार आता तिला अगदी रुक्ष वाटू लागला. तिने खिडकीतून दूरवर दृष्टी टाकली. कॉलेजच्या लहान मोठ्या इमारती उन्हात हसत होत्या. तिने झटपट पायात चपला सरकावल्या आणि धड धड जिना उतरीत ती खाली गेली. बागेतल्या मुलींनी तिला फाटकातून बाहेर पडताना पाहिले. कुठं चालला हो पंडिताबाई? पहिलीने प्रश्न केला. दुसरीने तितक्याच उच्च स्वरात उत्तर दिले, अगं कुठली तरी डिफिकल्टी आली असेल, ती प्रोफेसरांना विचारायला चालल्या असतील त्या. ललितेने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले. अंगणात दाणे टिपायला जमलेल्या चिमण्यांसारख्या वाटल्या ते तिला. लगेच तिच्या मनात आले, उद्या या 4 चिमण्या 4 दिशांना उडून जातील. गळ्यात गळा घालून खिदळणारे या मुलींची पुढे उभ्या आयुष्यात तरी गाठभेट होईल का? उद्या घरी जायचे म्हणून या अशा फुलल्या आहेत, पण परवा ती घरे सोडून आपल्याला कुठेतरी दूर दूर जावे लागणार आहे हे यांच्या लक्षात आले तर यांचा हा आनंद असाच टिकेल का? ती टेनिस कोर्टावरून पुढे जाऊ लागली. कोर्टावर खेळत असलेल्या गणिताच्या प्रोफेसरांचे तिच्याकडे लक्ष गेले. ते हवेत रॅकेट फिरवीत उद्गारले, गुड मॉर्निंग मिस पाध्ये. गुड मॉर्निंग सर, ललिता उद्गारली. पण हे साधे शब्द उच्चारताना आपल्या स्वरात एक सूक्ष्म कंपदक उद्भवला अशी तिला जाणीव झाली. उद्या आपण हे कॉलेज सोडून जाणार म्हणून आपल्याला इतके वाईट का वाटते हे तिलाच कळेना. ती मंदपणे चालू लागली. मध्येच उजव्या बाजूला उंच वृक्षांची छाया दिसत होती. कोजागिरी दिवशी याच छायेतून खाली पडलेले चांदणे ती किती वेळ पाहत उभी राहिली होती. चंद्रिकेने काढलेल्या त्या रंगवल्लिकेची आठवण आपण कधीही विसरणार नाही असं तिला वाटलं. तिने मान वळवून कालव्याकडे पाहिले. तात्यांचा रक्तदाब वाढल्याचे पत्र 4 महिन्यांपूर्वी आले होते. त्या दिवशी आपल्याला काही सुचेना. शेवटी आपण या जागी येऊन बसलो. कालव्यात लहान लहान खडे टाकण्याचा चाळा तिने आपल्या हाताने सुरू केला. त्या खड्यांनी कालव्याच्या संथ पाण्यावर मोठी नाजूक वर्तळे उठू लागली, अगदी थेट मंगलेच्या गालावरल्या खळीसारखी. त्या वर्तुळांचा प्रवास पाहता पाहता आपले मन शांत झाले. ते सारे तिला आता आठवले. ती उत्सुकतेने पुढे झाली.
कॉलेजच्या प्रत्येक इमारतीकडे पाहता पाहता तिच्या डोळ्यांपुढे किती किती गोष्टी उभ्या राहिल्या. मुलामुलींची थट्टा मस्करी, वात्रट पोरांचे स्टॅपिंग, मधून मधून रंगलेली प्राध्यापकांची व्याख्याने, सारे कुठल्या कुठे नाहीसे झाले होते, कालव्याच्या पाण्यातल्या त्या वर्तुळांसारखे. चिंतनमग्न स्थितीतच पुढच्या कोपऱ्यावरल्या गुलमोहराच्या झाडाकडे तिची पावले वळली. दिवाकर बेपत्ता होण्यापूर्वी त्याला तिने शेवटी पाहिले होते ते इथेच. त्याच्याशी झालेली कितीतरी संभाषणे तिला आठवू लागली. काव्य गायन असो, एखादे व्याख्यान असो, कसलीही चर्चा असो, तो नेहमी मोठ्या आवेशाने बोलायचा. समाजवादाशिवाय हिंदुस्थानाचा तरुणोपाय नाही असे वेळी अवेळी बजवायचा. त्याची सारीच मते मोठी विक्षिप्त होती. शाकुंतलाच्या 4थ्या अंका इतका गचाळ अंक कालिदासाने लिहिलेला नाही. प्रेक्षकातल्या म्हाताऱ्या माणसांना खुश करण्याकरिता त्याने त्याची योजना केली असावी असे वादाच्या भरात तो एकदा म्हणाला होता. गडकऱ्यांच्या राजहंसात रडण्यापेक्षा हसण्याचाच भाग अधिक आहे. त्या कवितेतल्या विधवा आईला बहुधा हार्ट डिसीज झाला असावा असेही स्वारी एकदा बडबडली होती. फडके खांडेकरांवर तर तो अशी झोड उठवी. हरदासी तट्टे कितीही शृंगारली तरी काहीतरी त्यांना अबलक घोड्याची सर येत नाही हे या बाबतीतले त्याचे अगदी आवडते वाक्य होते. हा विक्षिप्तपणा त्याच्या अंगात कुठून शिरला होता कुणास ठाऊक. मात्र सामाजिक चर्चा सुरू झाली म्हणजे तो जे बोले तो मोठे मार्मिक वाटे. स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची 2 चाके आहेत. या जुन्या कल्पनेची गमतीदार टिंगल करायचा तो. ही या रथाची चाके आहेत हे खरे, पण त्या रथात कोण बसलंय ठाऊक आहे का? आंधळ्या रूढी, पांगळं प्रेम, दागदागिन्यांचे डबे, शेला शालूंचे पेटारे आणि डझनभर पोरे. सुधाकर म्हणून मिरविणाऱ्या लोकांची अशीच थट्टा करायचा. तोंडाला पावडर फासली आणि ओठांना रंग लावला म्हणजे आपण अप्सरा बनलो असे हल्लीच्या अनेक पोरींना वाटते. तशीच आमची सर्व सामाजिक सुधारणा आहे. समाजाचं खरं दुःख काय आहे हे आपल्या मोठमोठ्या पुढाऱ्यांना सुद्धा कळत नाही आणि ज्यांना ते जाणवतं ते भित्रेपणामुळे खरं बोलायला तयार होत नाहीत. त्यामुळे आपल्या साऱ्या सुधारणा नटव्या होतात आणि फसव्या ठरतात. ज्यांच्या पायात जुन्या विचारांच्या शिळ्या, तत्त्वज्ञानाच्या आणि अप्पलपोट्या भावनांच्या मनामनाच्या बेड्या आहेत ती माणसं आजच्या जगाच्या शर्यतीत मागच पडणार. ललिता त्या उद्गारांच्या तंद्रीतून जागी झाली. 2-3 कावळे एकमेकांशी भांडत होते. काव काव काव. तिला त्या कावकावीचा अर्थ कळेना. त्या गुलमोहराच्या झाडाकडे तिने पाहिले. तिला वाटले त्या दिवशीसारखा दिवाकर इथे उभा असता तर तपोवनाचा निरोप घेऊन जाणारी शकुंतलाच तुझ्या अंगात संचारलेली दिसते असा आपल्याला टोमणा मारायला तो चुकला नसता. आज शेवटचे पेपर. शर्यतीचे घोडे जसे ऊर फुटेपर्यंत धावतात तसेच निरनिराळ्या कॉलेजातले उमेदवार मराठीचे बक्षीस मिळविण्याकरिता यावेळी जीवाचा आटापिटा करत असतील. त्यांच्यावर मात करून ते पटकवायचे तर भावनेच्या आहारी जाऊन असे भटकण्यात काय अर्थ आहे? कदाचित 1 मार्काने, अगदी अर्ध्या मार्काने आपला पहिला नंबर जाईल. रात्रीपासून आपण वेड्यासारख्या वागतोय. छे, असे परत जायचे आणि पुस्तकात जे डोके खुपसायचे ते जेवायचा वेळ होईपर्यंत वर काढायचे नाही. अगदी ब्रह्मदेव खाली उतरला तरी सुद्धा नाही. ललिता वसतिगृहाकडे परत वळली खरी, पण आज तिच्या अभ्यासाच्या बेताला मुहूर्त मिळायचा नव्हताच. ती वसतिगृहाच्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर पाऊल टाकते न टाकते तोच वरून चित्रपटातल्या नायिकेप्रमाणे लचकत येणारी शैलजा तिला दिसली. शैलजा तिला म्हणाली, अगं, हल्ली तू नाट्यकलेच्या उद्धाराची चळवळ बिळवळ सुरू केली आहेस की काय? ललिता तिच्याकडे पाहत राहिली. शैलजा 2-3 पायऱ्या उतरून तिच्या गळ्याभोवती आपला नाजूक विळखा घालीत उद्गारली, एक बडी नटी आली आहे तुला भेटायला. नटी? हो, नटी. कसा नट्टापट्टा करून आली आहे बघ जा. माझ्याकडे कशाला येईल बाई कोण नटी? तू एखादं नाटक बिटक लिहिलं असलंस तर ते कुठल्या तरी कारकुनाच्या संमेलनाला हवं असेल. आता रेशनिंगमध्ये का कुठं नोकरी करते ना. अगं, त्या दिवाकराची मामे बहीण. शृंगारशास्त्रात कलिकेला सुद्धा शरण चिठ्ठी द्यावी लागेल तिला. पायऱ्यात चढता चढता ललिता विचार करू लागली. ही गौरीविषयीच बोलते. ती इतकी नटून थटून आली असेल. छे, गरिबीमुळे मॅट्रिक झाल्याबरोबर बिचारीला नोकरी धरावी लागली.
करून करून ती कितीसा नट्टापट्टा करणार. वडील एक साधे कारकून, प्रपंचही काही लहान नाही. गौरीची सावत्र आई, तिची 4 मुले. अशा स्थितीत या सध्याच्या महागाईत गौरी कसली कपाळाची चैन करणार. या कुरूप शैलजेला आपल्या श्रीमंतीचा मोठा गर्व आहे. कुणी सुरेख गरीब मुलगी जरा झुळझुळीत नेसली किंवा डोळ्यात भरण्यासारखी दिसली की तिच्या मनातला मत्सर जागा होतो आणि मग ती असेच तोंडाला येईल ते बडबडू लागते. पण खोलीत पाऊल टाकून खुर्चीवर बसलेल्या गौरीकडे तिने पाहिले. मात्र शैलजेचे वर्णन केवळ मत्सर प्रेरित नव्हते, असे तिला आपल्या मनाशी कबूल करावे लागले. ती नेसलेले ते डाळिंबी रंगाचे मोहक तलम पातळ, त्याचा तो सुंदर हिरवा काठ, ती लांबट कर्णभूषणे. ललिता दिसताच गौरी लगबगीने खुर्चीवरून उठली आणि म्हणाली, किती बाई वाट पाहायची तुझी. ललितेने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढीतच ती आपल्या खाटेवर जाऊन बसली. जवळून तिचे ते पातळ तिला अधिकच आकर्षक वाटले. गौरीला किती शोभून दिसत होतं ते. त्याचा पदर हातात घेऊन ती तो निरखून पाहू लागली. कलावंताला आपल्या नव्या कृतीविषयी रसिकांचे मत कळण्याची जेवढी उत्सुकता असते, तेवढेच स्त्रीला आपल्या नव्या वस्त्रालंकाराविषयी इतर बायकांचे मत काय पडते हे जाणण्याचे कुतूहल असते. गौरीने अधीर स्वराने प्रश्न केला, आवडलं तुला? आवडलं? अगं, मी कवयित्री असते तर आत्ताच्या आत्ता मुक्त छंदात एक लांबलचक कविता लिहिली असती याच्यावर. दोघी मनापासून हसल्या. ललिता उद्गारली, भारी किमतीच दिसतंय. गौरीने होकारार्थी मान हलविली. माईनी संक्रांतीला घेतलेलं दिसतंय. ललितेचे ते शब्द ऐकताच गौरीच्या सुंदर मुखमंडलावर एकदम एक तिरस्काराची छटा उमटली. ती तुच्छतेने म्हणाली, आमच्या माईच्या राज्यात संक्रांत आणि दिवाळी असले सण कधीच येत नाहीत. 12 महिने तिचा एकच सण चाललेला असतो. नकळत गौरीला अप्रिय असा प्रश्न आपल्या तोंडून निघून गेला हे ललितेच्या लक्षात आले. सारवासारव करायची म्हणून ती म्हणाली, मग नानांनी घेतलं असेल हे लाडक्या लेकीला. आपल्या मिळवत्या मुलीचा किती अभिमान आहे हे ठाऊक आहे मला. निर्जीव हास्य करीत गौरी उत्तरली, गौरी म्हणून आपल्याला एक मुलगी आहे हे ते अजून विसरले नाहीत, हेच माझं भाग्य म्हणायचं. दर महिन्याला 1 तारीख येत नसती तर. गौरीची ही विचित्र मनस्थिती गेल्या वर्षात 3-4 वेळा ललितेला तीव्रतेने जाणवली होती. या मोहक चेहऱ्याच्या आणि मनमोकळ्या स्वभावाच्या मुलीच्या मनाला आलेली ही विषण्णता तिला कशीशीच वाटली. तिला काहीतरी करून हसवायला हवं म्हणून ती म्हणाली, गौरी, पातळ काही आभाळातून खाली पडत नाही. बाप नाही तर नवरा हे बायकांचं लुगड्यांचं आणि दागिन्यांचं एकुलतं एक दुकान. हे पातळ नानांनी घेतलं नाही असं तूच सांगतेस, तेव्हा मग केव्हा मिळणार आम्हाला लाडू? गौरी हसत उद्गारली, अगं, बाप आणि नवरा यांच्यामध्ये हल्ली पुष्कळ स्टेशन निर्माण झाली आहेत. त्या प्रत्येक स्टेशनावर थांबत थांबत आधुनिक मुलीची गाडी पुढे जाते. एखाद्या स्टेशनावर ती पाणी घेते, दुसऱ्यावर ती कोळसा घेते, तिसऱ्यावर. गौरीचं हे बोलणे ललितेला मोठे विचित्र वाटले. तिने तिच्याकडे किंचित क्रोधयुक्त असा कटाक्ष फेकला. गौरी हसत म्हणाली, हे पातळ मला कुणी दिलं तेच सांगते, म्हणजे झालं. तुला हल्ली कचेऱ्यातून काम करणाऱ्या आम्हा पोरींची किती चैन आहे याची तुम्हा कॉलेजातल्या मुलींना कल्पना नाही. गोरी गोमटी नीटनेटकी पोरगी तिथं हा हा म्हणता लोकप्रिय होते. तिच्याशी गुलुगुलू गोष्टी करायला सारे पुरुष एका पायावर तयार असतात. अगदी करडे केस होऊ लागलेले सुद्धा. अशीच एक 40 वर्षांची स्वारी सध्या माझ्यावर खुश आहे. वर्षापूर्वी बिचाऱ्याची बायको मेली. घरी 3-4 चिल्ली-पिल्ली आहेत. त्यांची मी आई व्हावं अशी या प्रेमळ मनुष्याची इच्छा असावी. ती कधी बोलून दाखवित नाही तो, पण अधूनमधून भेट म्हणून मला असं काही ना काही देतच असतो. परवा. बोलता बोलता ती एकदम थांबली. ललिता इतक्या गंभीरपणाने कसला विचार करीत आहे हे तिला कळेना. ती काहीच बोलत नाही असे पाहून गौरी तिचा हात हातात घेऊन तो घट्ट दाबीत म्हणाली, उद्या रात्री जाणार आहेस तू? परत केव्हा येशील? कुणाला ठाऊक. नी येशील ती एखाद्या बड्या माणसाची बायको बनून. मग आमच्यासारख्यांच्या घरी पाऊलसुद्धा टाकायची नाहीस तू. म्हणून तुला बोलवायला आले मी. आज संध्याकाळी तू गावातच राहायला ये. आपण एका ताटात जेऊ, मग एखाद्या सिनेमाला जाऊ. रात्रभर खूप खूप गोष्टी बोलू.
आणि सकाळी निरोप घेताना एकमेकीच्या गळ्यात गळा घालून रडू. माझा हट्ट म्हण, हौस म्हण तू. बोलता बोलता तिने ललितेच्या गळ्याभोवती आपले दोन्ही हात एखाद्या लहान मुलाप्रमाणे घातले आणि वासराने खाजविण्याकरिता मान वर वर करून धन्याकडे पाहावे तशी ती ललितेकडे पाहू लागली. तिच्या या गोड आर्जवी वागणुकीने ललितेचा राग कुठल्या कुठे नाहीसा झाला. गौरीच्या मोहक निरागस मुद्रेकडे पाहता पाहता तिच्या मनात आले, योगायोग किती विलक्षण असतात. गौरी आज आपली अगदी जिवलग मैत्रीण झालीये, पण 2 वर्षांपूर्वी अशी एक गोड, लाघवी पण थोडीशी दुर्दैवी मुलगी जगात आहे हे आपल्याला ठाऊक सुद्धा नव्हते. कुठल्याशा सभेला दिवाकर आपली ही मामे बहीण घेऊन आला. पहिल्याच भेटीत या पोरीने आपले मन जिंकले. दुसऱ्याच्या पोटात शिरायची कला जणू काही उपचतच शिकली आहे ती. गेल्या वर्षात शनिवारी रविवारी मुंबईच्या कुठल्याशा मैत्रिणीला भेटायला किती वेळा गेली ती. जणू काही कुणाच्या तरी माये वाचून क्षणभर सुद्धा तिला करमत नाही. आपण आता नाही म्हटले तर वसतिगृहाच्या दारात बसून आमरण उपवास पुकारायला सुद्धा ती कमी करायची नाही. ललितेचं मुख संमती मिळताच गौरी आनंदाने फुलून म्हणाली, आजची रात्र माझ्या आयुष्यात मोठी भाग्याची आहे ललिताताई. आज मी तुझ्या कुशीत झोपणार, तुझ्याकडून थोपटून घेणार. ललिता हसत म्हणाली, किती पोरकट आहेस ग तू गौरी. उद्या 4 मुलांची आई झालीस तरी सुद्धा तू अशीच बडबडत राहशील बघ. कलिकेने आणलेला चहा गौरीने घाईघाईने घेतला आणि ती जायला निघाली. तिला पोचविण्याकरिता ललिता फाटकापर्यंत. कॉलेजच्या इमारतीकडे दृष्टी जाताच तिला मगाच्या गुलमोहराच्या झाडाची आठवण झाली. तिने हळूच विचारले, दिवाकराचा काही पत्ता आहे का ग. नकारार्थी मान हलवीत गौरी म्हणाली, त्याचा पत्ता नाही तेच बरं आहे बाई. तो जर भेटायला म्हणून घरी आला तर आमचे नाना काही त्याला पोलिसाच्या हवाली केल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला जाऊन वर्ष होत आलं, पण अजून त्यांचा राग काही निवला नाही बघ. सारखे बडबडत असतात, या कार्ट्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण कार्ट मुलखा वेगळं निघालं. हा मरायला कम्युनिस्ट कशाला झालाय. एवढा देशभक्तीचा पुळका आला होता तर जायचं होतं सैन्यात. काश्मीरमध्ये जाऊन लढता लढता मेला असता तर. इतकं अभद्र कसं बोलवतं या जुन्या माणसांना देव जाणे. गौरी हसत म्हणाली, दिवाकरावर त्यांचा इतका राग काय सांगू. अगं, भाच्याच्या शिक्षणाला त्यांनी उगीच नाही मदत केली. त्याच्या गळ्यात एक घोरपड बांधायची होती त्यांना. घोरपड? हो. नाव काय तिचं? गौरी. गौरीच्या अंगी माणसाला उल्लसित करण्याची काय जादू होती कुणाला ठाऊक. पण ती दिसेनाशी होताच ललिता धावत धावत जिना चढली. टेबलापाशी जाऊन तिने पुस्तकात आणि वयात जे डोके खुपसले ते कलिकेने, अहो पंडिताबाई, विद्वानांना सुद्धा पोट असतं म्हटलं, असे उद्गार काढून तिला आपल्या अभ्यासाच्या समाधीतून गदागदा हलवून जागे करीपर्यंत. जेवतानाही ललितेचे लक्ष पुस्तकातच होते. पानातला घास उचलून ती तोंडात घालीत होती खरी, पण आज ती चवीने जेवत नव्हती. ताकाची कढी नेहमी तिला फार आवडायची. अगदी भुरके मार मारून शेवटी ती अर्धी वाटी कढी प्यायची सुद्धा. पण आज आपण कढीने कालवलेला भात खात आहोत हे जणू काही तिला कळलंच नव्हतं. शैलजा आणि कलिका यांच्या घारीसारख्या नजरेतून ही गोष्ट निसटली नाही. त्यांनी एकमेकींकडे पाहून 2-3दा डोळे मिचकावले, पण तेही ललितेच्या लक्षात आले नाही. शेवटचा पेपर हातावेगळा होईपर्यंत ती अशीच तंद्रीत, अगदी धुंदीत होती. तो टाकून आणि रात्री गावात गौरीकडे राहण्याची परवानगी घेऊन ती वसतिगृहाकडे आली. खोलीत प्रवेश करताच तिने खाटेवर अंग टाकले. तिचे आतापर्यंतचे सारे अवसान एकदम नाहीसे झाले. तिच्या मनावर अनामिक उदासीनता पसरली. त्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे लिहायला हवे होते. तो 4था प्रश्न आपण उगीच फार वेळ लिहिला. आज आपले अक्षर नेहमीपेक्षा वाईट आले. काल रात्री आपण आपल्या मनाला स्वैर भटकू दिले नसते तर 2-3 प्रश्न आपणाला अधिक चांगले लिहिता आले असते. असे विचार एकसारखे तिच्या मनात घोळू लागले. त्यांचा हुतुतू काही केल्या संपेना. तापात माणसाला विचित्र उत्साह चढतो, पण तो उतरल्यावर मात्र तो अगदी गलित घेऊन जातो. तशी तिच्या मनाची स्थिती झाली. आपल्याला मराठीचे बक्षीस मिळणे शक्य नाही अशी तिची खात्री झाली. 2 वर्षांपूर्वी तात्यांपाशी हट्ट धरून ज्या गोष्टीकरिता आपण पुण्याला आलो, आता तात्यांना काय वाटेल, मावशी काय म्हणेल. साऱ्या पोरांच्या नाकावर टिच्चून BScला पहिल्या वर्गात पहिली आली होती ती.
तिची मी भाची आणि काकासाहेबांचा सुद्धा फार हिरमोड होईल. आपल्याला बक्षीस मिळाले असते तर त्यांनी गावातल्या पेढ्यांच्या दुकानात एक पेढा उरू दिला नसता. उशीत डोके खुपसून कितीतरी वेळा ती सुन्न मनस्थितीत पडून राहिली. रात्री आपल्याला गौरीकडे राहायला जायचे आहे याची तिला एक दोनदा आठवण झाली, पण तिला खाटेवरून उठण्याची इच्छाच होईना. ओहोटीच्या लाटांनी मनुष्य आत आत ओढला जावा याने कितीही धडपड केली तरी पाणी तोडून किनारा गाठण्यात त्याला यश येत नसे, तसे तिचे झाले. निराशा आणि निरुत्साह यांच्या जाळ्यात ती सापडली. कलिकेने चहा आणला तेव्हा सुद्धा तिने तो मुकाट्याने घेतला. आम्ही साऱ्या मुली आज दृष्ट काढणार आहोत तुझी, अशी तिने चहा घेता घेता थट्टा केली. पण शून्य दृष्टीने तिच्याकडे पाहण्याशिवाय ललितेने दुसरे काही प्रत्युत्तर दिले नाही. काही मुली फिरायला निघाल्या, काही गावात चित्रपट पाहायला जाण्याकरिता वेशभूषा करू लागल्या. त्यांचे ते हसणे, खिदळणे, पिंजऱ्यातून सुटलेल्या पाखराने आनंदाने फडफड करावी तशी त्यांची ती गडबड आणि बडबड तिला वाटली. पण तिचे मन त्यांच्याशी समरस होईना. निराशेने जणू काही तिच्यातल्या खेळकरपणाला निश्चेष्ट करून सोडलं होतं. आपला डोळा केव्हा लागला हे तिलाच कळले नाही. ती जागी झाली. ती कुणाच्या तरी कर्कश ओरडण्याने. खाली भैया भांडत होता. तो इतका वर्दळीवर का आलाय हे पाहण्यासाठी ती उठून खिडकीकडे गेली. तो कोणाशी बोलत आहे हे तिला प्रथम दिसले नाही, पण त्याने अस्सल हिंदीत त्या मनुष्याला तंगडी मोडण्याची दिलेली धमकी तिला ऐकू आली. लगेच तो मनुष्य तिच्या दृष्टीला पडला. तो कोणीतरी शीख गृहस्थ होता. वसतिगृहात जर एकही शीख मुलगी नव्हती, मग त्याने मुलींच्या वसतिगृहापाशी का घोटाळावे हे ललितेला कळेना. बाहेर काळोख पडू लागला होता. गौरी आपली वाट पाहून कंटाळली असेल या कल्पनेने ती थोडीशी शरमली. आपल्याला सिनेमाला जायचे आहे तेव्हा दुसरे चांगले पातळ नेसावे, जरा नीट वेणीफणी करावी असे तिच्या मनात आले. पण तिच्या कंटाळलेल्या मनाला काही करावेसे वाटेना. तिने कंगवा घेतला. आरशापुढे उभे राहून तो दोनदा केसांवरून फिरवला. टेबलाच्या खणातली पर्स काढली आणि लगबगीने जिना उतरून ती खाली आली. मुख्य रस्त्याला लागण्याकरिता ती कोपऱ्यावरती वळली न वळली तोच बाजूला उभ्या असलेल्या एका मनुष्याकडे तिचे लक्ष गेले. तो मगाचा शीख मनुष्य होता. तो तिथे का बरे उभा असावा? ती चालू लागली. मध्येच तिने मागे वळून पाहिले. तो इसम तिच्या मागून येत होता. ती मुद्दाम गर्दीतून जाऊ लागली. थोड्या वेळाने तिने पुन्हा मागे वळून पाहिले. तो मनुष्य तिच्या मागूनच येत होता. एखादा शिकारी कुत्रा सावजाचा माग काढीत जातो त्याप्रमाणे तो तिचा पाठलाग करीत होता.